आपण लागणारं साहित्य बघूया. आज आपण बनवणार आहोत उपमा. सर्वप्रथम भाजून घेतलेला रवा, वाटाणा, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं, हिरव्या मिरची, मोहरी, मीठ आणि साखर. इथे तेल आपण तापायला ठेवलं आहे. 3 पळ्या तेल आहे. यात आपण आता मोहरी आणि जिरं घालू. मोहरी चांगले तडतडू देऊ आणि आता पण आपण कांदा घालू. कांदा, हिरवी मिरची, आता जिरं घालू म्हणजे जिरं जळणार नाही. नंतर जिरं जळून जातं. आता आपण कढीपत्ता घालू धुतलेला. टमाटर घालू. आता यात आपण एक मोठा ग्लास भरून पाणी टाकूया. हे बघ पाण्याला उकळी आली आहे तर छान. सॉरी मित्रांनो, एक सांगायचं विसरले. घेतलेले 1 चमचा उडदाची डाळ आपण धुवून घ्यायच्या, मग ह्या उकळत्या पाण्यात घालायच्या. चांगली आता परत उकळी द्यायची. हा फ्रोझन वाटाणा पण घालू आता. एक अर्धा चमचा साखर घालूया. चवीनुसार मीठ घालूया. हे पण मित्रांनो, मी थोडं पाणी वाढवलं, मला कमी वाटत होतं. चांगले उकळी आले. आता उकळी आल्यावर ना एकदम थोडा रवा घालायचा. आता एकदम थोडा गॅस फुल ठेवायचा, गॅसची फ्लेम. आता एकदा हलवून घ्यायचं जेणेकरून त्यात गाठी नको व्हायला. उपमा चांगला आता शिजू द्यायचा. उपम्यावर झाकून ठेवून मंद गॅस करून शिजू द्यायचं आहे 5 मिनटं. आपला उपमा खाण्यासाठी